शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 2 खासदारांनी उपस्थिती लावल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी डिनर आयोजित केलं होतं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित होते। त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क आता लावले जात आहेत। पाहूया। ॲनिव्हर्सरी असल्यामुळे त्यांनी आम्हा सगळ्याच महाराष्ट्राच्या लोकांना जेवढे खासदार आहेत त्याला सगळ्याला त्यांनी आग्रहाची विनंती केली होती की काल या जेवायला म्हणून। दिल्लीमध्ये अशी जेवणावळी होत असते। मागच्या वर्षी गेले होते लोक जेवणाला, हे मी तुम्हाला सांगतो। ऑपरेशन टायगर कधीपासून चालू आहे? आम्ही निवडून आले त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून चालू आहे आणि आज तर काय चालूच आहे। आमच्या प्रतापराव जाधवने जे काही जेवणासाठी आमंत्रित केलं होतं त्याला नागेश पाटील किंवा इतर लोक जे खासदार गेले होते त्याच्यावर एवढं वादळ उठण्याचं काही कारण नाहीये। दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत। संजय राऊतला रोज काही ना काही नवीन स्वप्न पडतात आणि काहीतरी आपण वेगळं बोलतोय आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी हालचाल होते, असा एक चुकीचा गैरसमज पसरवण्याचं काम संजय राऊतने गेल्या 5 वर्षापासून चालवलं। महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण शिंदेच्या खासदारांच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंच्या खासदारांनी लावलेली उपस्थिती। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीमध्ये डिनर आयोजित केलं होतं। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित होते। या खासदारांच्या उपस्थितीनंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। ॲनिव्हर्सरी असल्यामुळे त्यांनी आम्हा सगळ्याच महाराष्ट्राच्या लोकांना जेवढे खासदार आहेत त्याला सगळ्याला त्यांनी आग्रहाची विनंती केली होती की काल या जेवायला म्हणून। वेळ होता, संध्याकाळचा टाईम होता आणि मला नाही वाटत त्याच्यात काही गैर की बाबा असं कुणाच्या घरी आमंत्रण दिल्याच्यानंतर जाऊ नये किंवा असं काय। पण बाकी काही चर्चा नाही, काही नाही। आणि मी तर केवळ 10 मिनटं होतो तिथं, मी तर रात्रीला जेवत पण नाही। त्यामुळे मी जाऊन जस्ट एक फॉर्मॅलिटी केली, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि एक 2 मिनटं बसून एक ज्यूस घेतला आणि निघून आलो। दिल्लीमध्ये अशी जेवणावळी होत असते। मागच्या वर्षी गेले होते लोक जेवणाला, हे मी तुम्हाला सांगतो। आत्ताच गेले नाही, मागच्या वर्षी गेले होते। ही सगळी मंडळी प्रतापरावांची इथं प्रतापराव असं जेवणाचं आमंत्रण देत असतात दिल्लीमध्ये। आता अधिवेशन संपताना ह्या जेवणावळी चालू होत असतात, त्याच्यात सगळे एकमेकांच्या घरी येत असतात माझ्या माहितीप्रमाणे। आता तुम्हाला प्रतापरावच्या इथले ना आमचे 2 लोक गेलेले दिसले असेल। मागील काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा सुरू आहे। ठाकरेंचे खासदार फुटणार असा देखील दावा अनेकदा करण्यात आला होता। त्यामुळे जाधवांची डिनर डिप्लोमसी हा ऑपरेशन टायगरचाच भाग आहे का असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। दरम्यान यावर खासदार नागेश आष्टीकर यांनी स्पष्टीकरण दिलंय, तर संजय शिरसाट यांनी देखील डिनर डिप्लोमसीवर स्पष्टोक्ती केली आहे। ऑपरेशन टायगर जे तुम्ही बोलताय हे कधीपासून चालू आहे? हे साधारण कधीपासून चालू आहे? ऑपरेशन टायगर कधीपासून चालू आहे? आम्ही निवडून आले त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून चालू आहे आणि आज तर काय चालूच आहे। आमच्या प्रतापराव जाधवने जे काही जेवणासाठी आमंत्रित केलं होतं त्याला नागेश पाटील किंवा इतर लोक जे खासदार गेले होते त्याच्यावर एवढं वादळ उठण्याचं काही कारण नाहीये। आम्ही राजकारणामध्ये कुणालाही वेगळं समजत नाही। सर्वांनी बरोबर काम करावं। दिल्लीमध्ये जर महाराष्ट्राचा आवाज उठवायचा असेल तर बरोबर आलं पाहिजे, ही त्याची मागची भूमिका होती। म्हणून असा सार्वजनिक डिनर ठेवून काहीतरी राजकारण घडण्यासाठी इतका उघड प्रदर्शन कधीच केलं जात नाही, परंतु हे समोरच्याला कळायला थोडासा वेळ लागेल। ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला। भविष्यात राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेचा गट भाजपात विलीन होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। विलिनीकरणाशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचंही राऊत म्हणाले। 25 ते 30 आमदारांचा गट भाजपमध्ये जाणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय, तर राऊतांना रोज नवी स्वप्न पडतात असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला। दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत। फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं। सुनित्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल। संजय राऊतला रोज काही ना काही नवीन स्वप्न पडतात
आणि काहीतरी आपण वेगळं बोलतोय आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी हालचाल होते, असा एक चुकीचा गैरसमज पसरवण्याचं काम संजय राऊतने गेल्या 5 वर्षापासून चालवलं. हे काय आजचा प्रकार नाहीये. 5 वर्ष हेच करतोय तो. दुर्दैवाने त्यांचं कोणतंही स्टेटमेंट हे सत्यात उतरलेलं नाही. नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख आणि प्रतापराव जाधवांनी आयोजित केलेल्या डिनर डिप्लोमसीला हजेरी लावल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ठाकरेंचे खासदार फुटणार या चर्चांवरून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांवर काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता चक्क शिंदेच्या खासदारांच्या घरी डिनर डिप्लोमसीला गेल्यानं यावर ठाकरे काय भूमिका घेतात, तसंच ठाकरेंचे खासदार शिंदेच्या शिवसेनेत जाणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.